मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आषाढीची वारी आहे. जगातील सर्व विठ्ठल भक्त या वारीच्या निमित्ताने पांडुरंगाला भेटण्यासाठी जातात. लाखो भाविक भक्त तुकाराम महाराजांच्या सोबत देहूवरून निघतात. लाखो भाविक भक्त संत ज्ञानेश्वराच्या सोबत आळंदीहून निघतात. लाखोंचा जनसमुदाय पांडुरंगाच्या माऊलीच्या तुकोबाच्या नामस्मरणातून रंगून जातो. भक्तिरसात रमलेला हा संत भक्तांचा मेळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. उदात्त भावना, निस्वार्थ भावना, षड्विकारावरती मात करून लाखोंचा जनसमुदाय विठ्ठल भक्तीत रमलेला दिसून येतो. कुणी पायी जातं, कुणी दिंडीत जातं, जसं जमल तसं. पण आज लाखोंचा समुदाय हा पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जातो. कुणी काहीही मागत नाही, फक्त दर्शनाची आस त्यांच्या मनामध्ये असते. काही न मागणे हा एक अभंग आहे. मला काहीच मागायचं नाही, फक्त तुझं दर्शन व्हावं, तुझा सहवास मिळावा. आणि अशाच निस्वार्थ भावनेने जगणाऱ्या वारकऱ्यांच्या भेटीला विठ्ठल गेल्याची प्रचिती खूप साधू संतांना आलेली आहे. संत तुकाराम महाराज असतील, मीराबाई असतील, चोका महाराज असतील, गोरोबा काका असतील, खूप संतांना त्याची अनुभूती आली आहे. ज्यावेळी त्याच्या वंशात तेव्हाकडे अंतर्मनातून भक्ती करत राहिले की विठ्ठल पावतो म्हणजे पावतो. कारण माणसातच विठ्ठलाची प्रतिकृती उभी राहते. लाभ, राग, लोभ, द्वेष, अहंकार, मद, मत्सर हे सर्व निखळून पडतात. जर माणसातच विठ्ठल निर्माण झाला तर विठ्ठलाला भेटायची गरज नाही. हे संताचं महात्म्य आहे. भागवत धर्मामध्ये जात, धर्म, वंश, परंपरा, देश या सर्वापासून मुक्त असणारा माणूस, देव माणूस यांना स्वीकारलेला आहे. अशा या थोर संप्रदायाच्या सोबतीनं 2 पावलं चालण्यासाठी प्रयत्न करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रिपोर्ट, माहिती आणि प्रसारण भूमिपुत्र वाघ, महाराष्ट्र लोकविकास मंच, साप्ताहिक विश्वविनायक, उमरगा, जिल्हा धाराशिव.